नमस्कार, मी अस्मिता पपेश विर्ले, ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे, माजी उपसरपंच तसेच सदस्य. विजय हजारे यांच्यावर आक्रमक आम्ही का झालो? कारण प्रत्येक सभेमध्ये वरचढ भाषा करून बोलणे, महिलांच्या स्त्री मनाला लज्जास्पद वाटेल अशा शब्दांचा उच्चार करणे, वारंवार सांगून देखील ते ऐकत नव्हते. मग एखादी महिला पुरुषावर का आक्रमक होते? कारण कुठेतरी त्यांची सहन करण्याची शक्ती संपलेली असते आणि मग ती आपली स्त्री शक्ती दाखवण्याचा प्रकार करतात. तसाच प्रकार त्या दिवशी घडला. मी ग्रामपंचायत सदस्य नूतन भरत पेरणे. आमचे प्रत्येक मीटिंगमध्ये, मासिक मीटिंगमध्ये विजय हजारे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. पण प्रत्येक अर्जावरून कुठे ना कुठे ते काही ना काही तडजोड करून आमच्यावर आरोप करतात आणि ग्रुपवर सुद्धा असे उलटे सुलटे मेसेज टाकून एखाद्या बिल्डर करून तुम्ही पैसे घेऊन खाताय, त्यांची लाच खाता किंवा तुम्ही त्यांची तलवे चाटा असे अपशब्द महिलांवर ते आरोप करतात. तसेच आमचे इतर सदस्य आहेत त्यांच्यावर सुद्धा ते वेगवेगळ्या त्यांचं नाव खराब करण्यासाठी ग्रुपवर वेगवेगळ्या प्रकारचे असे घाणेरडे आरोप करून पूर्ण ग्रुपवर मेसेज टाकून त्यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आम्ही सहन करू शकत नाही. म्हणून आम्हाला जे त्यांच्या विरोधात योग्य वाटला तो निर्णय आम्ही घेतला. त्या दिवशी नेमकं असं काय घडलं जेणेकरून त्यांच्यावर चप्पल उघडण्यात आली? त्या दिवशी असं एक अर्ज घेतला आपल्या रिसॉर्टचं, डिस्कवरचं रिसॉर्टचं एक ते पाणीपट्टीचा अर्ज होता. त्याच्यावरून त्याला तुम्ही त्यांची लाच खाता आणि त्यांची तलवे चाटता म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं वसूल करत नाही, याच्यावरून आमच्या महिलांना खूप राग आला. म्हणून आम्ही त्याच्यावर चप्पल उचलण्यापर्यंत प्रतिकार केला. पुराव्यासहित सगळे मी पुरावा असेल तरच बोलतो. मी विदाऊट पुराव्याने काही बोलत नाही. हा नाहकदारला महेश यांच्या नावाने आहे, महेश सुरेश विर्ले आणि त्याच्या आणखी एक दुसरा साथीदार यांच्या नावाने आहे. पुराव्यासहित बोलतोय. त्यांनी ते कागदपत्र बदली करून दिशाभूल करण्याचं काम जनतेचं करतात का? हे माझं नाही. सन्माननीय जयंतभाई पाटील यांनी पण तो मुद्दा तिथं उपस्थित केला, विधानसभा तारांकित केला. त्यावेळेस ते गार्डन आहे, पूर्णपणे ते गार्डनचं मॅप वगैरे मागणी करतात. प्रत्येक मासिक मिटिंगला मी त्यांना सांगतोय का हे हा नाटक देऊ नका, ह्या परवानगी देऊ नका. तर ते काही ऐकत नाही. बहुमताने ठराव घेतात आणि अनधिकृतपणे ठराव वगैरे पास मंजूर करून घेतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.